जमिनीचा कोणताही व्यवहार करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं ते म्हणजे सातबारा. परंतु या सातबारावर मयत खातेदारांची नावं सुद्धा असतात. त्यामुळे जमीन खरेदी विक्री करताना किंवा कर्ज वगैरे घेताना खूप अडचणी येतात. यावर पर्याय म्हणून शासनाने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. तर ही जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय आहे आणि त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सातबारा मोहीम ही बुलढाणा जिल्ह्यात सर्वप्रथम राबवण्यात आली. हीच मोहीम आता सर्वत्र राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे. म्हणजेच जे व्यक्ती मयत आहेत त्यांची नावे सातबारावरून कमी करून त्यांच्या वारसांची नावे लावली जाणार आहेत. आणि या मोहिमेसाठी एक विशिष्ट कालावधी दिलेला आहे. म्हणजे दिनांक 1 एप्रिल 2025 ते 5 एप्रिल 2025 मध्ये तलाठ्याने चावडी वाचन करायचे आहे आणि त्यामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे सोडून मयत खातेदारांची यादी तयार करायची आहे. दिनांक 6 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे सादर करायचे आहे आणि तलाठ्यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यांच्या मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करायचा आहे. तुमच्या सातबारामध्ये जर बदल करायचा असेल किंवा वारसाचे नाव चढवायचं असेल तर तुम्हाला मृत्यू दाखला, वारसाबाबतचं सत्यप्रतिज्ञालेख, स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावं, त्यांचं वय, पत्ते आणि मोबाईल नंबर आणि रहिवासाबाबतचा पुरावा एवढी कागदपत्रं जी आहेत ती तुम्हाला जमा करून ठेवायची आहे. आणि दिनांक 21 एप्रिल ते 10 मे 2025 या कालावधीमध्ये तलाठ्यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करायचा आहे. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारावर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदवायच्या आहेत. आणि याचा फायदा जर तुम्ही म्हटलात तर या मोहिमेमुळे सातबारावरील माहिती जी आहे ती अद्ययावत राहणार आहे, म्हणजे अपडेटेड राहणार आहे आणि वारसांना कायदेशीर अडचणींवर नियंत्रण मिळवता येणार आहे. तसेच जमिनीचे जे हस्तांतरण आहे म्हणजे खरेदी विक्री असेल किंवा आणि जमिनीचे कोणतेही जर तुम्हाला कामं करायची असतील तर त्यामध्ये जो विलंब होत होता तो आता कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभसुद्धा जलद मिळेल. तसेच पारदर्शकता वाढेल आणि प्रक्रिया जी आहे ती अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. त्याचा जो शासन निर्णय आहे त्याची PDF ची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि रेफर करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला जर अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही ते कमेंट करून सांगू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.